शुक्ला यांची बदली करण्यात आलेली आहे। या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। रश्मी शुक्ला यांची तडकाफडकी बदली झालेली आहे। ऐन निवडणुकींच्या पार्श्वभूमीवरती निवडणुकांच्या आधी रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलेली आहे। अगदी काही दिवसच निवडणुकांना शिल्लक राहिलेले आहे आणि त्याआधीच रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आली। याआधी आपण बघितलेलं होतं रश्मी शुक्ला यांच्या नियुक्तीवरून महाविकास आघाडीने अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते। काँग्रेसने या संदर्भात तक्रार सुद्धा केलेली होती आणि निवडणुकांच्या आधी रश्मी शुक्ला यांची बदली व्हायलाच हवी अशी मागणीही काँग्रेसकडून करण्यात आलेली होती आणि आता रश्मी शुक्ला यांची बदली करण्यात आलेली आहे। पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची तडकाफडकी बदली झालेली आहे। ही या क्षणाची सर्वात मोठी बातमी आपण साम टीव्हीवर बघतोय। तर रश्मी शुक्ला यांची आता बदली झालेली आहे। महाविकास आघाडीने या संदर्भात अनेक प्रश्न उपस्थित केलेले होते आणि रश्मी शुक्ला यांची जी या आधीची पार्श्वभूमी आहे, फोन टॅपिंग प्रकरणामध्ये देखील त्यांचं नाव समोर होतं। अधिकची अपडेट आपण घेऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडून। सुनील, आपण बघतोय अचानक रश्मी शुक्लांची बदली झाली आहे, काय माहिती या संदर्भात? आपण बघतो की निवडणुकीच्या तोंडावरती खरं तर 2 वेळा काँग्रेसकडून अशा पद्धतीनं इलेक्शन कमिशनला पत्र लिहिण्यात आलं होतं आणि रश्मी शुक्ला यांना बदलावं अशी मागणी करण्यात आली होती। त्या पार्श्वभूमीवरती झारखंडला सुद्धा निवडणुका होत आहेत। झारखंडमध्ये सुद्धा अशा पद्धतीनं मुख्य सचिव जे आहेत ते नेमण्यात आले होते, पण रश्मी शुक्ला यांना नेमलं जात नव्हतं। त्याबाबत काँग्रेसने 2दा पत्र लिहिलं, त्यानंतर अखेर ही बदली झाल्याचं आपल्याला दिसून येते। त्यामुळे कुठेतरी पोलीस प्रशासन जे आहे इलेक्शनच्या काळामध्ये महत्त्वाचं असतं आणि अशा परिस्थितीमध्ये रश्मी शुक्ला यांच्यावरती महाविकास आघाडीकडून वेगवेगळे आरोप केले जात होते, त्या पार्श्वभूमीवरती ही बदली महत्त्वाची आहे। निश्चितच त्यांची बदली आता नेमकी कुठे झालेली आहे या संदर्भात काय माहिती? खरं तर त्या पोलीस महासंचालक दर्जाच्या अधिकारी आहेत, त्यांची बदली ही होमचं जे पोलीस महासंचालक दर्जाचं जे कुठलं पद असेल त्यांच्याकडे जाऊ शकतं। आताची प्राथमिक माहिती मिळते की त्यांना जे त्या पदावरून दूर करण्यात आलेलं आहे आणि हा निर्णय जो आहे तो इलेक्शन कमिशन मार्फत घेतला जातो, कारण की आत्ता राज्यामध्ये राज्य सरकार काही करू शकत नाही कुठल्याही अधिकाऱ्याच्या बदलीबाबत। जो काही निर्णय आहे बदलीच्या संदर्भातला तो इलेक्शन कमिशन मार्फत म्हणजे केंद्रीय निवडणूक आयोग त्या संदर्भातला निर्णय घेत असतं। निश्चितच ऐन निवडणुकांच्या तोंडावरती हा निर्णय झालेला आहे। यामागचं नेमकं कारण काय असू शकतं सविस्तर? कारण म्हणजे महत्त्वाची गोष्ट की महाविकास आघाडीचं सरकार असताना आपण ज्या पद्धतीनं नाना पटोले असतील किंवा महाविकास आघाडीच्या नेत्यांचे फोन टॅपिंग केलं जात होतं। नाना पटोले यांच्या नावाला मेहबूद असं नाव दिलं होतं, ड्रग माफिया असल्याचं सांगून त्यांचा फोन टॅप केला जात होता। त्याचबरोबर शरद पवार यांचं वायबीचं जे लोकेशन आहे त्या ठिकाणी कोण कोण ये जा करते याच्या संदर्भातली माहिती दिली जात होती, घेतली जात होती आणि ती सुद्धा फोन टॅपिंगच्या माध्यमातून केली जात होती। यावरतीच खरं तर आक्षेप होता आणि दरम्यानच्या काळामध्ये ज्यावेळेस महाविकास आघाडीचं सरकार आलं त्यावेळेस रश्मी शुक्ला यांना पदावरून दूर करण्यात आलं होतं। त्यानंतर ज्यावेळेस एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांचं सरकार आलं त्यानंतर पुन्हा त्यांना पोलीस महासंचालक म्हणून बनवण्यात आलं, त्यावरती सुद्धा आक्षेप घेण्यात आला होता। पण सरकार महायुतीचं असल्यामुळे महाविकास आघाडीकडे काही करण्यासारखं नव्हतं। पण ज्यावेळेस निवडणुका लागल्या त्यानंतर निवडणूक आयोगाकडे सातत्यानं पहिल्या भेटीमध्ये सुद्धा आणि त्याचबरोबर गेल्या आठवड्यात सुद्धा नाना पटोले यांनी पत्र लिहून त्यांना बदलावं अशा पद्धतीची मागणी केली होती। साधारण निवडणूक आयोगाने ही मागणी फेटाळली होती, पण आता जी माहिती मिळते त्यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यामुळे अपेक्षा आहे की पोलीस प्रशासनावरती जो कोणी मदत किंवा जो दबाव होता तो कमी होईल असं महाविकास आघाडीच्या नेत्यांचं म्हणणं आहे। पुढे या पदावरती नेमकं कोण कार्यरत होऊ शकतं या संदर्भात काही माहिती मिळतेय का? आपण बघतो की त्यांना त्यांच्या नियुक्तीनंतर जे दुसरे डीजी लेवलचे जे अधिकारी असतील त्यांची जी माहिती आहे ते पद त्यांच्याकडून घेतलं जाईल। साधारण आज संध्याकाळी 5 वाजेपर्यंत त्या संदर्भातलं जी माहिती मिळते रश्मी शुक्ला यांना काढण्यात आलेलं आहे आणि ही इलेक्शन कमिशनची प्रोसेस आहे, म्हणजे तोपर्यंत त्यांना कार्यभार सांभाळावा लागेल। त्या संदर्भातली जी मॅच्युरिटी किंवा जे सिनियरिटी लेवलचे अधिकारी आहेत त्यांच्या लेवलचे त्यांच्या पोस्टिंग जी आहे ती केली जाईल। इलेक्शन कमिशनला त्या संदर्भातलं मुख्य सचिवांमार्फत पत्र पाठवलं जाईल आणि त्यानंतर इलेक्शन कमिशनला 3 पर्याय द्यावे लागतील या मुख्य सचिवांकडून या संदर्भातले आणि त्यानंतर नवीन जे डीजीपी आहे त्यांची नियुक्ती केली जाईल।
निश्चितच सुनील, आपण बघितलं होतं राज्यात आचारसंहिता लागू झाली आणि त्यानंतर तब्बल 28 अधिकाऱ्यांच्या, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या या झालेल्या होत्या. मात्र काँग्रेसची मागणी होती की 20 तारखेच्या आधी रश्मी शुक्ला यांची बदली व्हायलाच हवी. केवळ ती मागणी ग्राह्य धरून निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतलाय का, या संदर्भात काय सांगाल? सुनील, अगदी काही वेळासाठी थांबवते. आपल्यासोबत माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत. अनिलजी, आपण बघतोय रश्मी शुक्ला यांची बदली आता करण्यात आलेली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया? सर, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हॅलो. हॅलो. निश्चितच सर, रश्मी शुक्ला यांची बदली झाली आहे. काय आपली पहिली प्रतिक्रिया आहे? अतिशय चांगला निर्णय झालेला आहे. रश्मी शुक्ला यांना तिच्या पदावरून हटवण्यात आलं. कारण रश्मी शुक्ला डीजी पोलीस महाराष्ट्राचे असताना महाराष्ट्रामध्ये निवडणुका व्यवस्थित होऊ शकत नाही, पक्षपाती काम होईल अशा पद्धतीचा संशय सर्वांना होता. त्याच्यामुळे रश्मी शुक्ला यांना त्या पदावरून हटवलं, एक चांगली गोष्ट झाली. त्याच्यामुळे व्यवस्थित निवडणुका महाराष्ट्रामध्ये पार पडतील. सर, आपण बघितलं होतं महायुतीचं सरकार आल्यानंतर रश्मी शुक्ला यांची नियुक्ती झाली होती आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावरती हा मोठा निर्णय घेतलेला आहे. नेमकं काय सांगाल याबद्दल? असं आहे, भारतीय जनता पार्टीचा आग्रह होता की रश्मी शुक्ला या निवडणुका होत असताना महाराष्ट्रात डीजी म्हणून पाहिजे. पण त्याला सर्व विरोधी पक्षाचा, आमचा सर्वांचा विरोध होता की रश्मी शुक्ला डीजी पोलीस महाराष्ट्राच्या नको, जेव्हा निवडणुका चालू आहेत त्यावेळेस. काँग्रेसने 2 वेळेस पत्र पाठवलं आणि त्यानंतर हा निर्णय झाला. याबद्दल काय म्हणाल? आपली सुद्धा हीच मागणी होती. आमची सुद्धा हीच मागणी होती की त्यांना त्या पदावरून निवडणुका चालू असताना ठेवणं योग्य नाही. नेमकं यामागचं ठोस कारण काय आहे? सर, धन्यवाद, तुम्ही आमच्यासोबत बातचीत केली त्यासाठी. तर आपण बघतोय ही मोठी बातमी, पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला यांची बदली करा अशी मागणी वारंवार काँग्रेसकडून केली जात होती. 2 वेळेस केंद्रीय निवडणूक आयोगाला पत्र सुद्धा काँग्रेसने पाठवलेलं होतं आणि आता ही अतिशय मोठी घडामोड खरं तर घडलेली आहे. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे. सुनील, सविस्तर. तर त्याआधी आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून रश्मी शुक्ला नेमक्या कोण बघूयात. 1988 महाराष्ट्र पोलिसांच्या सर्वात वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांपैकी त्या एक असल्याचं आपण बघतोय. राज्याच्या पहिल्या महिला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला या राहिलेल्या आहेत. पुण्याच्या पोलीस आयुक्त म्हणून सुद्धा रश्मी शुक्ला यांनी काम पाहिलेलं आहे. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये रश्मी शुक्ला यांचं नाव हे चर्चेत राहिलेलं होतं. पुन्हा एकदा जाऊयात आमचे प्रतिनिधी सुनील काळे यांच्याकडे. सुनील, आपण बघतोय या ठिकाणी आता अनिल देशमुख यांच्यासोबतही आपण बातचीत केलेली आहे. आपण देखील काही महत्त्वाची माहिती देत होतात, सविस्तर. ज्यावेळेस आता जे इलेक्शन कमिशन आहे, राजीव कुमार चीफ इलेक्शन कमिशनर, त्यांची जी माहिती मिळते त्यानुसार आता या संदर्भात 1 वाजेपर्यंत मुख्य सचिव जे आहेत त्यांना 3 अधिकाऱ्यांची नावं पाठवली जावी लागणार आहेत दिल्लीला. आणि त्या 3 अधिकाऱ्यांपैकी IPS अधिकाऱ्यांपैकी जे DG लेवलचे अधिकारी असतील त्यातल्या एकाची नियुक्ती, ही नियुक्ती केंद्रीय निवडणूक आयोगाकडून पोलीस महासंचालक पदासाठी केली जाईल. आणि सातत्यानं आपण सांगितलं जातं की राजीव कुमार यांना या संदर्भातला प्रश्नसुद्धा विचारण्यात आलेला होता दिल्लीतल्या पत्रकार परिषदेमध्ये. त्यावेळेस सुद्धा त्यांनी उत्तर कुठेतरी टाळाटाळ केली होती. पण झारखंडमध्ये ज्या पद्धतीनं मुख्य सचिव बदलण्यात आले त्यानंतर आता पोलीस महासंचालक महाराष्ट्रातले बदलण्यासाठी निवडणूक आयोगावर नैतिक दबाव होता. त्या पार्श्वभूमीवरती ही कारवाई झाल्याचं आपल्याला पाहायला मिळते. कारण की अवघे 20 दिवस असताना तोपर्यंत निवडणूक आयोगाने कुठलाही निर्णय आधी घेतला नव्हता आणि आता 20 दिवसांच्या तोंडावरती हा निर्णय घेतला आहे. त्यामुळे पाहिलं होतं रश्मी शुक्ला यांची सेवा जी आहे ती जून 2024 ला संपली आहे असं सांगितलं जात होतं. तरी सुद्धा त्यांना बढती देण्यात आलेली होती 2026 पर्यंत, असं काँग्रेसचं म्हणणं होतं. मोठा आरोप केलेला होता. या संदर्भात काय सांगाल?
निश्चितच खरं तर त्यांची सेवा जी आहे ती संपलेली होती, पण तरीसुद्धा त्यांना 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली होती. खरं तर 3 महिन्याची मुदतवाढ देता येते अशा पद्धतीचा एक अलिखित कायदा आहे. पण तरीसुद्धा त्यांना 2 वेळा 6 महिन्याची मुदतवाढ देण्यात आली. कारण की आता ज्या निवडणुका होतात त्या निवडणुकांच्या काळामध्ये रश्मी शुक्ला काही फायद्याच्या होतील अशा पद्धतीचा महाविकास आघाडीचा दावा होता. त्यामुळेच महायुतीचे नेते त्यांना बढती देताना दिसतात किंवा त्यांची जी वाढ आहे, टर्म आहे ती वाढवून देताना दिसत आहेत. आणि त्यामुळे त्यालाच आक्षेप घेत खरं तर काँग्रेस आणि ठाकरे गट यासाठी आक्रमक होता रश्मी शुक्ला यांच्या बाबत. आणि त्यानंतर आता निवडणूक आयोगाने हा निर्णय घेतला. त्यामुळे खरं तर महाविकास आघाडीमध्ये काही का प्रमाणामध्ये दिलासाचं वातावरण असल्याचं दिसून येतंय. निश्चितच धन्यवाद सुनील दिलेल्या या सर्व अपडेटसाठी. या क्षणाची अतिशय मोठी बातमी आपण खरं तर बघतोय. रश्मी शुक्ला यांना पोलीस महासंचालक पदावरून आता हटवलेलं आहे. या आधी सुद्धा त्या वादग्रस्त अधिकारी म्हणून कार्यरत राहिलेल्या आहेत. काँग्रेसकडून अनेकदा त्यांच्यावरती अनेक आरोप करण्यात आलेले होते. केंद्रीय निवडणूक आयोगाला काँग्रेसने 2 वेळेस या संदर्भात पत्र सुद्धा लिहिलेलं होतं. रश्मी शुक्ला यांना 20 नोव्हेंबरच्या आधी त्यांची बदली करावी, त्यांना आपल्या पदावरून हटवावं अशी मागणी काँग्रेसने केलेली होती. आणि अखेर आता अगदी निवडणुकीच्या तोंडावरती अतिशय मोठा निर्णय खरं तर घेतलेला आहे. जून 2024ला रश्मी शुक्ला यांची सेवा समाप्त झाली असून देखील त्यांना 2026 पर्यंत बढती देण्यात आलेली होती आणि युती सरकारनं ही बढती दिली असा आरोप सुद्धा महाविकास आघाडीकडून वारंवार केला जात होता. आणि ऐन निवडणुकांच्या तोंडावरती आता हा अतिशय मोठा निर्णय खरं तर केंद्रीय निवडणूक आयोगानं घेतला असल्याचं आपण बघतोय. तर नेहमी वादग्रस्त अधिकारी असं म्हणून महाविकास आघाडीने रश्मी शुक्ला यांना संबोधलेलं आहे. फोन टॅपिंग प्रकरणामध्ये सुद्धा रश्मी शुक्ला यांचं नाव समोर आलं होतं.